नमस्कार, मी डॉक्टर संतोष केसरकर. आज आपल्याला एक महत्त्वाचा विषय बघायचा स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात. तो म्हणजे रक्त वाढीसाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो. आता हा विषय बघत असताना आपण रक्त म्हणजे काय, ते कसं तयार होतं, रक्ताची कमतरता म्हणजे काय, रक्त तयार करण्यासाठी कुठले कुठले घटक आवश्यक असतात आणि ते घटक कुठल्या कुठल्या अन्नपदार्थातून मिळतात, ह्या सर्वांविषयी आपण डिटेलमध्ये एकदम बघणार आहोत. तर पहिला हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आत्ता जर बघितलं तर भारतीय स्त्रियांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण आहे ते कमी असण्याचं म्हणजेच ॲनिमियाचं प्रमाण हे लक्षणीयरित्या वाढलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे आत्ता द प्रिंट या वृत्तपत्राचा एक रिपोर्ट आहे, 22 मार्च 2023 साली रोजी पब्लिश झाला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतीय स्त्रियांच्यामध्ये ओव्हरऑल 57% पेक्षा देखील अधिक स्त्रियांच्यामध्ये रक्ताची कमतरता आढळून येते. आपल्याला बराच वेळ वाटतं की हे म्हणजे जे उत्तरेतील बिमारू राज्य आहेत त्यांच्या संदर्भात असतील, पण तसं काय नाही. जर आपण बघितलं त्या रिपोर्टमध्ये तर महाराष्ट्रात देखील महाराष्ट्राला आपण एक प्रगत राज्य म्हणतो, तरी देखील महाराष्ट्रातल्या मध्ये 54% पेक्षा देखील अधिक स्त्रियांच्यामध्ये रक्ताची कमतरता आढळते. स्त्रियांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण हे 11 ग्रॅम% पेक्षा कमी राहणं याला आपण म्हणतो रक्ताची कमतरता, किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते 11 पेक्षा कमी राहणं याला म्हणायची रक्ताची कमतरता किंवा ॲनिमिया. तर मग आता प्रश्न असा पडतो की स्त्रियांच्यामध्ये एवढं रक्ताचं प्रमाण कमी असण्याचं कारण काय. तर त्याची बरीच कारणं आहेत. तर त्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे की जे रक्त तयार करण्यासाठी आवश्यक घटक असतात त्याची शरीरात कुठेतरी कमतरता असते आणि त्याच्यामुळं रक्ताची कमतरता भासते. तर हे बघायच्या आधी आपल्याला बघायला लागतं की रक्त तयार करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची गरज असते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला घटक येतो हा म्हणजे लोह किंवा आयर्न. म्हणजे आता आपण जेवढे रक्तवाढीच्या गोळ्या म्हणतो किंवा रक्तवाढीचा आहार म्हणतो, हे म्हणत असताना जेवढे आहार काय बघतो आपण किंवा जेवढी औषधं बघतो यांच्यामध्ये कंपल्सरी लोह असतं किंवा आयर्न असतं. तर हे कसं मिळतं, तर आपण लोह म्हणतो ह्याचे 2 प्रकार असतात. एक असतं हिम आयर्न आणि दुसरं असतं नॉन हिम आयर्न. हिम आयर्न हे नॉनव्हेज सोर्सपासून मिळतं, म्हणजे प्राणी सोर्सपासून मिळतं. तर तसे पदार्थ कुठले कुठले आहेत, तर चिकन आहे, मटण आहेत, अंडी आहे किंवा मासे आहेत, त्यासोबत लिव्हरमधून किंवा काळीज म्हणतो ज्याला, त्याच्यातून भरपूर प्रमाणात मिळतं. त्याशिवाय प्रॉन्स असतील किंवा सुरमई असेल, शिंपले असतील, याच्यामधून देखील लोहाचं प्रमाण लक्षणीयरित्या असतं ज्यादा. तर हे हिम आयर्न आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याचं ॲब्सॉर्प्शन शरीरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतं ॲज कम्पेअर्ड टू नॉन हिम आयर्न. आणि ह्याचा आणखी एक फायदा असतो की आपण ज्यावेळी हिम आयर्न म्हणजे प्राणीज घटक आणि वनस्पती घटक एकत्र खात असतो त्यावेळी नॉन हिम आयर्नचं ॲब्सॉर्प्शन चांगल्या रीतीनं होण्यासाठी देखील हे गरजेचं असतं किंवा मदत करतं. हे आता आपण बघितलं हिम आयर्न म्हणजे. आता नॉन हिम आयर्न म्हणजे काय, तर नॉन हिम आयर्न म्हणजे आपल्याला वनस्पतींच्यापासून किंवा भाज्यांच्यापासून वगैरे मिळणारं जे आयर्न आहे त्याला म्हणायचं नॉन हिम आयर्न. मग हे कशातून मिळतं, तर सगळ्यात पहिला घटक आहे हा म्हणजे गडद हिरव्या पालेभाज्या. मग त्या कोणत्या कोणत्या येतात, तर पालक असेल, लाल माठ असेल, पोकळा असेल, शेवग्याच्या पानांची भाजी असेल, कांद्याची पात असेल किंवा केळफुलाची भाजी असेल, या सगळ्या भाज्यांच्यामधून आपल्याला नॉन हिम आयर्न मिळतं भरपूर प्रमाणात. त्याशिवाय इतर भाज्या जसे की गाजर आहे, बीट आहे, टोमॅटो आहे, बीन्स, सालीसहित बटाटा खाला तर त्याच्यातून देखील आपल्याला लोह भरपूर प्रमाणात मिळतं. त्याशिवाय काही फळं आहेत जसे की आपण सफरचंद बघितलं, द्राक्ष बघितलं, आंबा, सीताफळ, आवळा यासारख्या फळांच्या मधून देखील आपल्याला म्हणजे लोह भरपूर प्रमाणात मिळतं. ड्रायफ्रूट, टिपिकल ड्रायफ्रूट आहेत म्हणजे काळ्या मनुका, काळी खारीक असेल, त्याच्याशिवाय बदाम आहे, काजू आहे, अंजीर आहे, याच्यातून देखील आपल्याला लोह हे बऱ्यापैकी मिळतं. त्याशिवाय सगळ्या डाळी, कडधान्य यांच्यामध्ये देखील लोह भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामधील महत्त्वाचे म्हणजे सोयाबीन, वाटाणे, हरभरे, कुळीथ, मूग, राजमा या सर्वांच्यामधून आपल्याला लोह भरपूर प्रमाणात मिळत असतं. काही धान्य आहेत म्हणजे गहू, बाजरी, त्याच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. त्याखालोखाल
ज्वारी आणि त्याच्यानंतर मग नाचणी. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं नाचणीमध्ये लोह जास्त असेल, पण नाचणीमध्ये लोह बाजरी आणि ज्वारीच्या कम्पॅरेटिव्हली कमी असतं. त्याचसोबत हातसडीचा तांदूळ आहे, याच्यामध्ये देखील लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्याशिवाय गुळामध्ये देखील लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्याशिवाय तेलबिया आहेत. तेलबिया म्हणजे आपण तीळ असेल, शेंगदाणे असतील किंवा सूर्यफूल असतील, तर या सर्वांच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. आणखी एक लोह मिळवण्याचा दुसरा एक घरगुती उपाय म्हणजे लोखंडाच्या भांड्यामध्ये शिजवलेलं अन्न खाणे. याच्यामुळे देखील आपल्याला लोह मिळू शकतं आणि ते रक्तवाढीसाठी मदत करतं. आता आपण एवढं सगळं बघितलं की आपल्याला लोह एवढ्या सगळ्या गोष्टीतून मिळतं, पण बऱ्याच वेळा असं होतं की हे लोह आहे हे आपल्या शरीरात जात म्हणजे पोटात जातं, पण रक्तामध्ये तेवढ्या प्रमाणात शोषलं जात नाही. ते का बरं? तर काय काय घटक असतात जे हे लोहाचं शरीरातलं शोषण आहे ते थांबवतात. तर ते घटक कुठले कुठले आहेत? तर त्यातला पहिला घटक आहे हा चहा किंवा कॉफी. चहा किंवा कॉफी याच्यामध्ये टॅनिन असतं. त्यामुळं जर आपण रक्तवाढीची गोळी वगैरे खाली आणि त्याच्यासोबत चहा कॉफी घेतला तर ते टॅनिन काय करतं की ते लोह आहे ते ॲब्सॉर्ब शरीरामध्ये होऊ देत नाही किंवा रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होऊ देत नाही. तर म्हणून काय करावं, तर तुम्हाला जर रक्तवाढीचे गोळे वगैरे खायचे असतील तर चहा कॉफी ही 1 तास आधी घ्यावी किंवा 1 तास नंतर घ्यावी. म्हणजे गोळी खायच्या आधी तरी 1 तास किंवा नंतर 1 तास, ह्या मधल्या वेळेत घेऊ नये. त्याच्याशिवाय दुसरं घटक आहे तो कॅल्शियम. कॅल्शियममुळे देखील लोहाचं ॲब्सॉर्प्शन असतं किंवा शोषण जे शरीरात होतं ते देखील कमी होतं. त्यामुळं कॅल्शियमच्या गोळ्या आणि रक्तवाढीच्या गोळ्या सोबत खायच्या नाहीत. एक साधारणतः 2 ते 3 तासाचा गॅप ठेवायचा दोन्हींच्यामध्ये. दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे दूध देखील रक्तवाढीच्या गोळीसोबत लगेचच घेतलं तरी ते देखील रक्तामध्ये लोहाचं शोषण होऊ देत नाही. त्याच्याशिवाय आणखी कुठला घटक आहे, तर अंड्याचा पिवळा बल्क. अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये फॉस्फेट भरपूर प्रमाणात असतं आणि ते रक्ताचं शोषण होऊ देत नाही. त्याशिवाय काय काय पित्ताची जी सगळी औषधं आहेत, म्हणजे आपण रेग्युलरची जी औषध असेल, ओमेप्राझोल असेल किंवा रॅनिटिडिन असेल किंवा अँटॅसिड कुठले पण असतील, तुम्ही जेल्युसिल वगैरे घेत असाल, ही सगळ्या प्रकारची म्हणजे लिक्विड असतील, गोळ्या असतील, कॅप्सूल असतील, कुठल्याही पित्ताची औषधं असतील तर त्याच्यामुळे देखील लोहाचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं. त्यामुळं तुम्ही रक्तवाढीच्या गोळ्या घेत असेल तर त्यावेळी शक्यतो ही पित्ताची औषधं टाळलेली बरी असतात, कारण ती तुमच्या शरीरात लोह शोषण होऊ देत नाहीत आणि रक्त वाढू देणार नाहीत. त्याशिवाय काय एक आहार घटक आहे, त्याला म्हणायचं फायटिक ॲसिड. तो जास्त प्रमाणात असणारे पदार्थ असतात, ते आपण घेतले तर त्याच्यामुळं सुद्धा हे शोषण कमी होतं. असे पदार्थ कोणते कोणते आहेत, तर डाळी, कडधान्य, तेलबिया किंवा ड्रायफ्रूट्स या सगळ्या पदार्थांच्यामध्ये हे फायटिक ॲसिड जास्त असतं. आता तुम्ही म्हणाल हे तर सगळं रक्त वाढवणारे सांगितलं, मग हे कसं? हे फायटिक ॲसिड असतं या पदार्थांच्यामध्ये. फक्त कसं आहे की आपण जर आता हे सांगितलं तुम्हाला डाळी, कडधान्य आहेत किंवा तेलबिया आहेत किंवा जे ड्रायफ्रूट वगैरे आहेत, हे जर तुम्ही भिजवले, त्यांना मोड आणले, आंबवले किंवा भाजले तर त्यांच्यातलं फायटिक ॲसिड पूर्णपणे निघून जातं आणि त्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यूही वाढते. म्हणजे तुम्हाला कडधान्य खायची आहेत तर ती शक्यतो मोड आणून खावा, आणि त्यातलं फायटिक ॲसिड तर निघून जाईल आणि त्याच्यात परत व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड आणि वाढेल आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढेल. तुम्हाला ड्रायफ्रूट खायचे आहेत, भिजवून खावा, त्याच्यामुळे त्याचं फायटिक ॲसिड निघून जातं. त्याच्याशिवाय तेलबिया आहेत, म्हणजे सूर्यफूल असेल किंवा शेंगदाणे वगैरे असतील, हे भाजून खावा. भाजल्यामुळे देखील फायटिक ॲसिड त्याच्यातलं निघून जातं आणि त्यांची सगळ्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते. आता हे बघितलं की असे कुठले अन्न घटक होते की जे लोहाचं शरीरातले ॲब्सॉर्प्शन आहे ते कमी करतात. आता याच्या उलट असे काय काय पदार्थ आहेत की जे लोहाचं शरीरातले ॲब्सॉर्प्शन वाढवतात. असे पदार्थ कुठले? तर सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे व्हिटॅमिन सी किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड. आपल्याला व्हिटॅमिन सी माहीतच आहे. लिंबू, संत्रे किंवा आपला किवी असेल, पेरू असेल, स्ट्रॉबेरी असेल, या सर्व फळांच्या मधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं. त्याच्याशिवाय टोमॅटो, ब्रोकोली, पालक, मिरची, भोपळी मिरची ह्याच्यातून मिळतं, लोणच्यातून देखील मिळतं. त्यामुळे असे पदार्थ तुम्ही जेवणामध्ये रेग्युलर वापरले तर त्याच्यामुळं जेवणातले इतर भाज्यांच्यामध्ये जे
लो आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन वाढायला मदत होतं. त्यामुळे जेवताना कंपल्सरी थोडी एक लिंबूची फोक रोज घेतली तरी देखील ते तुमचं लोहाचं ॲब्सॉर्प्शन व्हायला मदत करू शकेल. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी बघितला. आणखी असा कुठला घटक आहे तर तो म्हणजे लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड कशातून मिळतं सगळ्यांनाच माहीत आहे. लॅक्टिक ॲसिड हे दह्यातून किंवा ताकातून मिळतं. त्यामुळे जेवताना तुम्ही कंपल्सरी ताक जरी घेतलं तरी ते देखील शरीरातील लोहाचं शोषण आहे ते वाढवण्यासाठी मदत करतात, रक्तवाढीसाठी मदत करतात इनडायरेक्टली. त्याच्याशिवाय अमायनो ॲसिड्स असतात. अमायनो ॲसिड्स म्हणजे प्रोटीनमध्ये जे असतात तेच अमायनो ॲसिड सगळे. म्हणजे हे पदार्थ कुठले असतात अमायनो ॲसिड रिच तर अंडी असतील, ड्रायफ्रूट असतील किंवा आता अंडी मगाशी बघितला आपण. अंडी म्हणला मगाशी पिवळा बलक खायचा नाही म्हटलं की तो शोषण कमी करतो, पण पांढरा बलक खाल्ला तर तो शोषण वाढवणार आहे रक्ताचं. त्यामुळे अंड्याचा पांढरा बलक तुम्ही खाऊ शकता, ड्रायफ्रूट भिजवून खाऊ शकता. त्याच्याशिवाय चिकन मटन वगैरे असे पदार्थ जे प्रोटीनचे आहेत अमायनो ॲसिड रिच ते देखील आहेत, ते देखील तुम्ही खाऊ शकता किंवा मोड वगैरे खाऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा अमायनो ॲसिड जास्त असतात. हे आता आपण बघितला पहिला घटक की लोह. आता याच्यानंतरचा दुसरा घटक आहे तो म्हणजे फॉलिक ॲसिड. आता फॉलिक ॲसिड आपल्याला कशातून मिळतं तर फॉलिक ॲसिडचे आपण एक सेपरेट व्हिडिओ याच्या आधी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये डिटेल्स सगळं फॉलिक ॲसिडचं बघितलेलं आहे. हिरव्या पालेभाज्या असतील, फळे असतील, कडधान्य असतील याच्या सगळ्यांच्यामधून किंवा दूध किंवा दुधाचे पदार्थ असतील या सगळ्यांच्यामधून फॉलिक ॲसिड आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं. फॉलिक ॲसिड हे रक्त तयार होण्यासाठी खूप आणि अत्यावश्यक असणारा घटक आहे. फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया नावाचा एक ॲनिमिया होतो. आपण मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की बऱ्याच वेळा फॉलिक ॲसिडची कमतरता असण्याचं कारण म्हणजे अन्न शिजवण्याच्या चुकीच्या पद्धती. म्हणजे आपण काय करतो की भाज्या पहिल्यांदा चिरतो आणि नंतर धुतो. फॉलिक ॲसिड म्हणजे व्हिटॅमिन बी आहे, ते पाण्यात विरघळतं. त्यामुळे ते आपण ज्यावेळी चिरून धुतो त्यावेळी ते व्हिटॅमिन बी किंवा फॉलिक ॲसिड आहे ते सगळं त्यातून निघून जातं. म्हणून काय करावं, शक्यतो भाज्या आणल्यानंतर पहिल्यांदा धुवाव्यात आणि नंतर मग चिराव्यात. चिरल्यानंतर परत धुवू नयेत. भाज्या शिजवताना त्याच्यात जे पाणी राहतं शिल्लक भाज्या शिजवल्यानंतर ते फेकून देऊ नये. त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड भरपूर असतं, त्यामुळे ते आहारात वापरावं. भाज्या जास्त वेळ शिजवू नये, त्याच्यामुळे फॉलिक ॲसिड त्याच्यातलं नष्ट होऊन जातं. हे काही रेग्युलर नियम आहेत ते पाळले तरी आपल्याला फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात मिळू शकतं. हे झालं फॉलिक ॲसिड. त्याच्यानंतरचा घटक आहे रक्त तयार करण्यासाठी तो म्हणजे व्हिटॅमिन B12. ह्यालाच एक्स्ट्रिंसिक फॅक्टर असं देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये सायनोकोबालामाइन आणि मिथिलकोबालामाइन असे मेन 2 आहेत. याच्याशिवाय आणखी देखील थोडे आहेत असे व्हिटॅमिन्स येतात. व्हिटॅमिन B12 हा मुख्यत्वे करून प्राणी घटकापासून मिळणारा व्हिटॅमिन आहे. म्हणजे चिकन, मटण, अंडी, मासे किंवा ऑयस्टर, शिंपले वगैरे म्हणतो, याच्यातून व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात मिळतं. व्हिटॅमिन B12चा फेज असा सोर्स सेपरेट नाही. काही बदाम वगैरे याच्यातून मिळतं पण खूप कमी प्रमाणात मिळतं व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12चा शक्यतो म्हणजे वनस्पती सोर्स नाही. त्यामुळे जे व्हेजिटेरियन असतात त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता आढळू शकते. अशा व्यक्तीने शक्यतो एक 6 महिन्यातून एकदा व्हिटॅमिन B12ची इंजेक्शन मिळतात, ती घेतली तरी चालतील किंवा व्हिटॅमिन B12च्या गोळ्या देखील आता उपलब्ध असतात, त्या देखील वापरल्या तरी चालू शकतात. आपण आता हे व्हिटॅमिन B12चं बघितलं. हे व्हिटॅमिन B12 सुद्धा रक्त तयार करण्यासाठी खूप गरजेचं असतं आणि त्याशिवाय ह्याच्या कमतरतेमुळे सुद्धा मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होऊ शकतो. ह्याच्या पुढचा घटक आहे तो म्हणजे एक्स्ट्रिंसिक फॅक्टर. हा कुठला अन्न घटक नाही. इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टर हा कुठला अन्न घटक नाही. आपण एक्स्ट्रिन्सिक फॅक्टर म्हणजे B12 व्हिटॅमिन बघितलं होतं. हा इंट्रिन्सिक फॅक्टर आहे. हा आपल्या शरीरामध्ये असतो, आपल्या आतड्यांच्यामध्ये असतो आणि तो व्हिटॅमिन B12चं शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी गरजेचा असतो. ज्यावेळी इंट्रिन्सिक फॅक्टर नसतो त्या व्हिटॅमिन B12चं शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन होऊ शकत नाही. कोणाचे आतड्यांचे ऑपरेशन झालेले असतील किंवा आतड्यामध्ये इन्फेक्शन असतील किंवा आतड्यांच्यामध्ये जंत वगैरे झाले असतील तर अशांच्यामध्ये हा इंट्रिन्सिक फॅक्टर कमी होतो आणि त्यांच्यामध्ये मग व्हिटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन होऊ शकत नाही आणि त्यांना रक्ताच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. हे झालं आपण इंट्रिन्सिक फॅक्टर बघितला. त्याच्यानंतर एक हॉर्मोन आहे. त्या हॉर्मोनचं नाव आहे इरिथ्रोपोएटिन. हे हॉर्मोन रक्त तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो त्याचा. तर हे हॉर्मोन कुठून सिक्रीट होतं?
हे हॉर्मोन किडनीमधून सिक्रेट होत असतं, आपल्या नॅचरली सिक्रेट होत असतं. तर हे हॉर्मोन बघत असताना ज्यांना किडनीचा आजार आहे किंवा ज्यांच्या किडनी निकामी झाले आहेत वगैरे, अशा पेशंटमध्ये ह्या हॉर्मोनची कमतरता असते आणि त्याच्यामुळं त्या पेशंटमध्ये आपल्याला रक्ताची कमतरता देखील आढळते. अशा पेशंटमध्ये बऱ्याच वेळा मग हे इरिथ्रोपोएटिनची इंजेक्शन्स असतात ती घ्यावी लागतात रक्त चांगल्या पद्धतीने तयार होण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठला घटक तयार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक घटक आहे तो म्हणजे प्रोटीन किंवा प्रथिनं. यांचा खूप मोठा रोल असतो की हिमोग्लोबिन तयार करण्यामध्ये किंवा रक्त तयार करण्यामध्ये. आपण ज्यावेळी हिमोग्लोबिन असा शब्द वापरतो तर त्याच्यामध्ये येणारा ग्लोबिन हा शब्द आहे, हा पर्टिक्युलर तयार होण्यासाठी प्रोटीनची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. आता प्रोटीन कशापासून मिळतात हे आपल्याला माहीत आहे. प्रोटीन हे मेन जे जास्तीत जास्त मिळतात हे नॉनव्हेजपासून मिळतात. तेच पुन्हा घटक अंडी, मटण, मासे, चिकन, ऑयस्टर असतील, शिंपले असतील किंवा हे सगळ्या घटकातून किंवा दुधाचे पदार्थ या सगळ्यांच्यातून आपल्याला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं. व्हेजसुद्धा सोर्सेस आहेत, थोडेसे नॉनव्हेजपेक्षा कमी असतील पण व्हेज सोर्सेस सुद्धा याचे आहेत. ते म्हणजे डाळी आहेत, कडधान्य आहेत, त्याशिवाय ड्रायफ्रूट आहेत. सगळे ड्रायफ्रूटमधून भरपूर प्रमाणात मिळतं. तर हे आपण बघितलं आता प्रोटीनचे सोर्सेस कुठले. याच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन B6 आणि काही ट्रेस इलेमेंट्स जसे की कॉपर आणि कोबाल्ट हे देखील रक्त तयार होण्यासाठी गरजेचे असतात. हे आपण आता बघितलं की आता एवढे सगळे घटक बघितले, एवढे सगळे रक्त तयार होण्यासाठी गरजेचे असतात. म्हणजे याच्यातला कुठलाही घटक जरी कमी असला तरी देखील रक्त तयार होण्यामध्ये अडचण येऊ शकते आणि रक्ताची कमतरता जाणवू शकते. हे झालं. आता आपण रक्ताच्या कमतरता कुठल्या घटकांच्यामुळे होते बघतो. हे एक कारण झाले की कमतरतेमुळे होणारं रक्ताचं कमी असणे किंवा ॲनिमिया. आता दुसरा घटक आहे तो म्हणजे फॉल्टी डाएट. फॉल्टी डाएट म्हणजे काय की जास्त कार्बोहायड्रेट किंवा कार्ब असणारा डाएट खाणे, कमी प्रोटीनचा डाएट खाणे, फास्ट फूड खाणे, जंक फूड खाणे, या सगळ्यांच्यामुळं आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता जाणवू शकते. त्याच्याशिवाय पुढचा आहे तो म्हणजे कारण स्त्रियांच्या मधली मासिक पाळी. आता बऱ्याच वेळा आपण हे बघतो की मासिक पाळीमध्ये रक्तस्राव रेग्युलर होत असतो. आपला रेग्युलर डाएट आहे तो डाएटमधून देखील ते रक्त भरून निघतं. पण जर मासिक पाळीच्या वेळी अति रक्तस्राव वगैरे होत असेल तर अशा वेळी मात्र ती रक्त कमी होत जातं. अशा वेळी आपल्याला स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवावं लागू शकतं. आणखी कशामुळे रक्ताची कमतरता होऊ शकते, तर प्रेग्नन्सीमध्ये का भासते, तर प्रेग्नन्सीमध्ये एक तर गर्भाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढवला जातो, गर्भाशयाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढवला जातो आणि वार किंवा जे प्लासेंटा म्हणतो त्याच्याकडे जाणारा रक्तपुरवठा वाढवला जातो. त्यामुळे स्त्रीच्या शरीरातील रक्त हे एकदम कमी राहतं. त्याच्याशिवाय आणखी काय कारणं आहेत की प्रेग्नन्सीमध्ये उलटी, मळमळ किंवा अन्नाची चव न येणे असेल किंवा बाकीचं आपण भूक न लागणे असं म्हणतो. ह्या कारणांच्यामुळं त्या पेशंटचा म्हणजे किंवा गर्भिणींचा इंटेक कमी झालेला असतो, त्या आहार कमी होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा रक्ताची कमतरता जाणवते. हे बघितलं आपण प्रेग्नन्सीमध्ये. प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरीमध्ये साधारणतः रेग्युलर नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा सीझर असेल, दोन्हींच्यामध्ये रक्तस्राव हा होत असतो. साधारणतः नॉर्मल रक्तस्राव हा अर्धा ते 1 लिटर रक्तस्राव होत असतो. कुणाकुणांच्यामध्ये त्याच्यापेक्षा अधिक देखील रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव भरून येण्यासाठी जवळजवळ 6 महिन्याचा अवधी लागतो. त्यामुळे रक्त कमतरता भासते अशा स्त्रियांच्यामध्ये. जर एखादी स्त्री कमी वेळामध्ये रिपीटेड प्रेग्नन्सी होत असेल, म्हणजे पहिलं बाळ 4-5 महिन्याचं आहे तोवरच दुसरी प्रेग्नन्सी राहिली वगैरे आणि किंवा दोन्ही बाळांच्यामध्ये अंतर कमी असले, असे कंटिन्यू प्रेग्नन्सी जर राहत असेल किंवा कोणामध्ये अबॉर्शन होत असतात, कंटिन्यू अबॉर्शन होत असतात, तर अशा स्त्रियांच्यामध्ये सुद्धा रक्ताची कमतरता भासू शकते. हे बघितलं आपण डिलिव्हरीमध्ये बघितलं. याच्यानंतर काय काय आजार आहेत किंवा रक्तस्राव होण्याची कारणं आहेत. म्हणजे आपण आता एकतर डिलिव्हरी किंवा मासिक पाळी ह्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठली कारणं आहेत रक्तस्राव होण्याची, तर आपण मूळव्याध म्हटलं तर मूळव्याधामध्ये सुद्धा रक्तस्राव होऊ शकतं. किंवा हुकवर्म नावाचा एक जंत असतो जो आतड्यांच्यामधून रक्तस्राव करतो, तर त्याचा असेल. किंवा कधी कधी क्रोनिक मलेरिया म्हणतात, म्हणजे जुनाट मलेरियाचा आजार बरेच दिवसाचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा रक्त कमी होतं. एवढंच काय, आपल्या शरीरातून जो घाम जातो त्या घामातून देखील रक्ताचा क्षय होत असतो थोड्या प्रमाणात. हे आता आपण बघितलं की इतर कारणं. त्याच्याशिवाय काय काय अशी देखील कारणं आहेत,
म्हणजे जन्मजात कारणं आहेत. काय काय आजार असतात की सिकल सेल ॲनिमिया असेल, थॅलेसिमिया असेल किंवा अप्लास्टिक ॲनिमिया आहे. या सगळ्यांच्यामध्ये देखील रक्ताची कमतरता भासू शकते. हे आता आपण बघितलं या व्हिडिओमध्ये की रक्त म्हणजे काय, ते कसं तयार होतं, त्या रक्त तयार होण्यासाठी कुठले कुठले घटक लागतात, हे सगळं आपण बघितलं. ते रक्ताची कमतरता कशामुळे होते, रक्त तयार होण्यासाठी घटक लागतात ते कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमध्ये मिळतात, शिवाय रक्तवाढीच्या गोळ्या घेताना आपण काय काळजी घ्यावी, कुठला आहार पदार्थ टाळावा, कुठला आहार पदार्थ त्याच्यासोबत घ्यावा, या सगळ्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आम्हाला, आणि आणखी काही माहिती हवी असेल तर ती देखील नक्की कळवा. धन्यवाद.